आईने सर्व मला सांगितलं, पण आई एक गोष्ट विसरली. 40 वर्षापूर्वी आई हरिद्वारला गेली होती. सर्व फॅमिली होती आमची, जॉईंट फॅमिली आमची. तर त्या हरिद्वारच्या आधी आईला माझ्या मामांनी आत्याच्या घरच्यांनी एक कॉलेज दाखवलं. तो थॉम्सन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि ते म्हटले होते आईला की हे खूप भारतातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि खूप मोठं असं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये शिकायला खूप नशीब लागतं, कारण देशातले सर्वात हुशार मुलं या ठिकाणी येतात. तेव्हा आईला असं वाटलं होतं की चला माझा मुलगा आला त्या ठिकाणी बरं होईल. त्या थॉम्सन कॉलेजचं नंतर नाव बदललं आणि त्या कॉलेजचं नाव नंतर IIT रुड़की झालं. आणि मुलगा तर जाऊ शकला नाही, पण नातू त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला लागला. बोलण्यासारखं खूप आहे, भरपूर आहे. म्हणजे जस्ट या ठिकाणी बसलो होतो, सो ऍट दॅट टाइम आय हॅव स्टार्टेड टू जॉटिंग आउट द पॉइंट्स. आणि अमंग दॅट पॉइंट आय गॉट रिअलाइज दॅट की आपण जर तसे सगळे पॉइंट घेतले तर कदाचित मुलं जास्त टाळ्या वाजवतील की आता बस करा. लाईक दॅट. ढाके सरांनी, तनिष्काच्या पप्पांनी ऑलमोस्ट सगळे पॉइंट कव्हर केले आणि खूप छान सांगितलं त्यांनी. पण एक छोट्याशा 2-3 आठवणी सांगतो आणि दॅट विल बी फुलफुल फॉर ज्युनियर गाईज ऑल्सो. 2 वर्षापूर्वी जेव्हा पेसला आम्ही ऍडमिशन घेतली, नो डाऊट आम्ही दोघी टीचर्स आहोत. मी डॉक्टर प्रशांत वारके, माई बेटर हाफ डॉक्टर निलिमा, आणि दोघी मॅनेजमेंट मधले पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट जास्त अभ्यास करण्याची सवय आहे. सो लिटरली आम्ही पूर्ण सर्वे केला आणि ऍट दॅट टाइम 2 years बिफोर वी गॉट रिअलाइज दॅट पेस इज द बेस्ट ऑप्शन. आणि नक्कीच आम्हाला वैयक्तिक त्याचा खूप फायदा झाला, प्रेषितलाही खूप फायदा झाला. पेसला ऍडमिशन घेताना मी मॅडमांना आम्ही भेटलो. आय जस्ट रिमेंबर दॅट फर्स्ट कॉन्व्हर्सेशन की आमचा मुलगा खूप हुशार आहे. द इमिजिएट रिॲक्शन फ्रॉम मॅडम साइड इट्स एव्हरीबडी. शी रिप्लाइड दॅट की माझं मॅथ्स खूप चांगलं आहे. मॅम रिप्लाइड आता राहणार नाही. अँड सो ऑन. सो नंबर ऑफ ओकेजन्स आर देअर, बट रिअली प्रेषित हॅज डीड अन एक्सलंट अँड नो डाऊट it's only and only because of team pace. Because very frank with you, we are not much bothered about the study about the career of our Preshit. Since म्हणजे आम्ही 10th पर्यंतचे त्याचे क्लासेस सुद्धा लावलेले नव्हते फाउंडेशनचे, बिकॉज वी आर नॉट वरीड. ठीक आहे ना, ऍक्च्युअली बोल करेल तो. मुलांना त्रास का द्यायचा. बट आता मुलीचे 7वीतच लावले. या ठिकाणी बोलत असताना एक 2-3 आठवणी सांगतो. एक स्पेसिफिकली हनी सरांशी रिलेटेड आहे. एक आठवण मॅडमांनी बऱ्याचदा सांगितलं प्रेषितला, मेडिटेशन कर. सब नो यूज. एक दिवशी सकाळी क्लासच्या खाली आम्ही थांबलेलो होतो. अचानक हनी सर मला दिसले आणि हनी सरांना मी म्हटलं प्रेषित समोर, सर आपको क्या लगता है मेडिटेशन जरूरी है. हाँ सर ऑफकोर्स बहुत जरूरी है. इवन आय डिड मेडिटेशन एट माय टाइम. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेषित 7 वाजता उठून मेडिटेशनला बसलो. सो दिस इज द इम्पॅक्ट ऑफ अ टीचर. आणि नो डाऊट जी सर्व टीम आहे, पाठक सर असतील, रवी सर आहेत, श्रवण सर आहेत, हनी सर तर आहेतच. अँड द अपेक्स ऑफ द टीम वाणी मॅडम आणि वाणी सर, बोलायलाच नको. बोलण्यासारखं खूप आहे. मी परत तेच सांगतो तुम्हाला, कदाचित बोलण्यासारखं खूप आहे. आणि द इश्यू इज इन फ्रंट ऑफ मी की ते 5-7 मिनिटात कसं बसू. बिकॉज आय नो एव्हरीवन इज व्हेरी मच एगर फॉर देअर परफॉर्मन्सेस अँड आय डू नॉट वॉन्ट टू चेक युअर मच मोर पेशन्स. सो जस्ट लिसन 5 minutes केअरफुली टू मी. असं म्हणतात ना टीमसाठी, पेस टीमसाठी मी एक म्हणेल, एक छोटा शेअर मी पेस टीमसाठी म्हणेल की पत्थर की भी तकदीर संवर सकती है. पत्थर की भी तकदीर
सवर सकती है गर उसको सलीके से तराशा जाए। पत्थर की भी तकदीर सवर सकती है गर उसे सलीके से तराशा जाए। और तराशने वाले हाथ अगर आप जैसे हो वाणी मैडम एंड टीम पे, तो यकीनन पत्थर भी हीरा बन जाए, तो यकीनन पत्थर भी हीरा बन जाए। मित्रांनो, तुमच्यासाठी फ्रेंड्स, तुम्ही सर्व 11वीला आहात, परफॉर्मन्स करतात, भरपूर एफर्ट घेतायत, भरपूर एफर्ट घेतायत, बट या ठिकाणी तुम्ही सर्वांनी ऐकलं की कन्सिस्टन्सी हॅज नो अल्टरनेटिव्ह, कंसिस्टेंसी हैज नो अल्टरनेटिव। मित्रांनो, लक्षात ठेवा, न किसी राहगर से न किसी राह गुजर से निकलेगा, न किसी राहवर से न किसी राह गुजर से निकलेगा, हमारे पांव का कांटा हमें से निकलेगा। सो ऑल शुड बी वेरी 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 कंसिस्टेंट, वेरी कंसिस्टेंट। लास्ट संडेला प्रसिद्ध एक छोटासा कार्यक्रम होता, छोटे एक सेलिब्रेशन होतं, अँड सिन्स 11 o'clock, Ani sir, Pathak sir were there, all team base was also there, but I consistently observe. I am very silent observer. As I am teacher, every teacher is silent observer. So I am consistently observing की काहीतरी प्रेषितला थोडंसं असं something which he cannot express. 12 वाजले, 12:30 वाजले, आणि मग आमच्या वाणी मॅडम आल्या आणि मग फुल केलंय गुलशन. मग आमच्या प्रेषितचा चेहरा असा मोठा झाला. So what is this? This is the relationship. This is the relationship because even my wife admit with the bottom of her heart that Wani ma'am is Preshit's second mother. Because in the 2 years she did everything for Preshit. मग त्याचं ते ऍपल दुपारी बळजबरी खाऊ घालणं असो, जे तो घरी कधीच खात नाही. Everything. So my simple question and my simple question to all of you: from where such relationship exists? It exists from the bottom of our heart. From the bottom of our heart. When we trust fully on someone, no doubt, the result is in front of you. So friends, again I sincerely acknowledge our sincere thanks to Wani madam, Savita Wani madam, Dilip Wani sir, Hani sir, Pathak sir, and all team base. And I expect that Almighty will boost the performance of the pace so that this record will definitely broken in 2025. एक शेवटी सर्व पॅरेंट्सला एक छोटंसं मी अपील करू इच्छितो या ठिकाणी. दुपारीच एक गुणवंत सोहळा होता, लेवा भवन मंडळात एक ठिकाणी, त्या ठिकाणी गुणवंत सोहळा होता आणि त्या सोहळ्यामध्ये प्रसिद्ध भाषण होतं. तो त्या ठिकाणी 15 मिनिटं बोलला आणि 15 मिनिटं बोलताना त्याने मला एक नवीन कन्सेप्ट सांगितला, ऑन विच आय हॅव नॉट वंडरिंग बिफोर. मी त्यावर कधी विचारच केला नव्हता. तो बोलला की सर्व विचार करतात की माझ्या मुलांना 90% मिळायला पाहिजे, माझ्या मुलाला 95% मिळायला पाहिजे, माझ्या मुलांना हे करायला पाहिजे, माझ्या मुलांना ते करायला पाहिजे. दिस इज माय एक्सपेक्टेशन फ्रॉम माय किड, माय वार्ड. बट कोणी असं विचार करतं का म्हणे की व्हॉट इज द एक्सपेक्टेशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम हिज टाइम. जर तुम्हाला अपेक्षा आहे की मुलाला 95% मार्क, 99% मार्क मिळायला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला पाहिजे आणि तुमची फर्स्ट प्रायोरिटी ही तुमचे चिल्ड्रन्सच पाहिजे. तर हे मी आजच दुपारी शिकलो आणि मला एक मुलगी आहे अजून छोटी, त्यामुळे मी असं म्हणेन की फार लवकर शिकलो आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी सुद्धा हे शिकावं आणि आवर फर्स्ट प्रायोरिटी इज ऑलवेज गिव्हन टू आवर स्टुडंट, आवर किड्स, आवर चिल्ड्रन. तर एवढंच बोलतो आणि परत एकदा टीम बेस आणि सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी आता एकच सांगतो, प्रेषितने या ठिकाणी जे काही अचिव्हमेंट केली आहे, जे काय केलंय ते ठीक आहे, त्याचा मला आनंद आहे. पण अपार्ट फ्रॉम दिस
प्रेषित गॉट समथिंग मोर फ्रॉम हियर अँड दॅट मोर इज मॅच्युरिटी. आणि त्याचा मला अभिमान आहे की माझ्या पोराला या ठिकाणी मॅच्युरिटी आणली. जेव्हा मी त्याला 7वी 8वी 9वीत म्हणायचो की तू UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जा, तेव्हा तो लक्ष नाही द्यायचा. तो म्हणायचा मॅडम सहजच. पण त्याने मला 4 महिन्यापूर्वी विचारलं. त्याला म्हटलं बेटा ऍज कम्पेअर टू सिव्हिल सर्व्हिसेस त्याला UPSC करायचा विचार आहे. एज कम्पेयर टू सिविल सर्विसेज आपको इंडस्ट्री में अच्छा पैकेज मिलेगा, ये मिलेगा, वो मिलेगा, वो मिलेगा, लाइक दैट ब्ला ब्ला ब्ला. तो इमीडिएटली पापा आपको पता है देश कौन चलाता है? देश कौन चलाता है? देश तो लीडर चलाते, बोले गलत है. देश तो मतलब ब्यूरोक्रेट्स चलाते हैं, गलत है. ब्यूरोक्रेट्स कौन चलाता है? तो बोले पापा देश नो डाउट ब्यूरोक्रेट्स चलाते हैं, लेकिन ये देश 1% ईमानदार लोग चलाते हैं. And I want to be a honest officer. So from where this comes? So definitely this comes from faith, and for this I'm delighted, and for that I'm thankful to Team Faith from the bottom of my heart.